Hello friends, today we are going to read our English subject 7th standard and we are read 1.3 topic Little Girls Wiser Than Old People. Today we are going to read a beautiful story from your English book. The name of the story is Little Girls Wiser Than Old People. This story is written by Count Lev Nikolavich Tolstoy or Leo Tolstoy, was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories, and philosophical works. His ideas on non-violence and influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. Junior Tolstoy wrote many stories for children. This is one of them. However, this has a message for grown-ups too. It was an early Easter. In the yards lay snow, and reels ran down the village. A large puddle had ran down from a manure pile into a lane between two farms, and at this puddle, two girls, one older than the other, had met. Both of them had been dressed by their mothers in a new clothes. The little girl had a blue dress and the elder a yellow one with a design. Both had their heads wrapped in a red kerchiefs. ही जी गोष्ट आहे ती दोन लहान मुलींची गोष्ट आहे. लहान मुली ही मोठ्या माणसांपेक्षा अधिक समंजस असतात असा या गोष्टीचा अर्थ आहे. यावर्षी ईस्टरचा सण लवकर आला होता. ईस्टर हा ख्रिश्चन धर्मियांचा अतिशय महत्त्वपूर्ण सण असतो. अंगणात बर्फ पडलं होतं आणि गावातून पाण्याचे ओढे वाहत होते. रील म्हणजे ओढे. एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं दोन शेतांमधल्या जाणाऱ्या बोळात अरुंद वाहत होतं. उडत म्हणजे डबकं. अशा आणि या डबक्यांशी दोन मुली भेटल्या. एक जण दुसरीपेक्षा मोठी होती. दोघींना त्यांच्या आयांनी नवीन कपडे घातलेले होते. लहान मुलीने निळा फ्रॉक घातला होता आणि मोठीने नक्षी असलेला पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातलेला होता. दोघींनी डोक्यावर लाल रुमाल बांधलेले होते. करचिप्स म्हणजे लाल रुमाल, चिप्स म्हणजे रुमाल, करचिप्स म्हणजे. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द puddle where they showed their new garments to each other and began to play. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on. But the older girl said to her, "Don't go, Malasha. Your mother will scold you. I will take off my shoes and you do the same." The girls took off their shoes, raised their skirts and walked through the puddle towards each other. Malasha stepped in up to her ankle and said, "It is deep, Akulka. I am afraid." After prayers in the church मधली प्रार्थना संपल्यानंतर the two girls went to the puddle. त्या दोघी जणी त्या डबक्यापाशी आल्या. Where they showed their new garments. त्यांनी एकमेकींना आपले नवीन कपडे
दाखवले अँड बिगॅन टू प्ले आणि त्या खेळायला लागल्या. दे वॉन्टेड टू फ्लॅश द वॉटर. त्या दोघींना काय करायचं होतं तर त्या पाण्यामध्ये एकमेकींच्या अंगावर ते पाणी उडवायचं होतं. द लिटिल गर्ल स्टार्टेड टू गो इनटू द पडल विथ हर न्यू शूज ऑन. त्या छोट्या मुलीला तिच्या पायातल्या बुटांसह त्या डबक्यामध्ये जायचं होतं. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. तेव्हा ती मोठी मुलगी तिला म्हणाली, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कॉल्ड यू. आय विल टेक ऑफ माय शूज अँड डू द सेम. ती तिला म्हणाली, मलाशा जाऊ नकोस, नाहीतर तुझी आई तुला रागवेल. स्कॉल्ड म्हणजे रागवणे. आय विल टेक ऑफ माय शूज. मी माझे बूट काढते अँड यू डू सेम. आणि तू सुद्धा तसेच कर. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, रेज देअर स्कर्ट्स. मग मुलींनी आपापले बूट काढले आणि आपले फ्रॉक हातामध्ये वर उचलले. अँड वॉक थ्रू द पडल टुवर्ड्स इच अदर. आणि त्या डबक्यातून एकमेकींच्या दिशेने चालू लागल्या. मलाशा स्टेप इन अप टू हर अँकल अँड सेड. मलाशाचे पाय घोट्यापर्यंत आत बुडाले आणि ती म्हणाली, इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. अकुल्का, हे डबके खोल आहे, मला भीती वाटते. नेवर माइंड, शी रिप्लाइड. इट विल नॉट बी एनी डीपर. कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. अकुल्का, काही हरकत नाही, यापेक्षा ते अधिक खोल नसेल. तू थेट माझ्यापर्यंत चालत ये. दे केम क्लोजर टू इच अदर. अकुल्का सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट फ्लॅश इट अप, बट वॉक सॉफ्टली. दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. क्लोज म्हणजे जवळ. मलाशा, लक्ष ठेव, चिखल उडवू नकोस किंवा उडवून देऊ नकोस. तू जपून हळूहळू सावकाश चाल. शी हॅड बेअरली सेड अँड वेन मलाशा प्लम्प हर फूट इनटू द वॉटर अँड बी स्पॅटर्ड अकुल्काच न्यू ड्रेस. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मलाशाने धपकन पाय पाण्यात बुडवला आणि अकुल्काच्या नव्या जाग्यावर चिखल उडाला. बी स्प्लॅश फ्लॅश म्हणजे उडणे. अँड नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. तो उडालेला चिखल तिच्या फक्त फ्रॉकवरच उडाला नाही, तर तिच्या नाकावर आणि डोळ्यावरही त्या चिखलाचे शिंतोडे उडाले. When Akulka saw the spot on her dress, she grew angry at Malasha. आपल्या झगावरचे, आपल्या ड्रेसवरचे चिखलाचे डाग पाहून अकुल्काला मलाशाचा राग आला आणि ती तिच्यावर ओरडली. And scolded her and ran after her. आणि ती तिच्या पाठीमागे पळायला लागली. तिच्यावर ओरडली आणि तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावली. And wanted to strike her. Malasha was frightened. मलाशा घाबरली. And seeing what trouble she had caused. आणि तिच्या लक्षात आलं की आता आपण हे काय करून ठेवलंय, आता काय होईल हे पाहून ती घाबरली. Jump out of the puddle and ran home. आणि तिने त्या डबक्यातून बाहेर उडी मारली आणि ती घरी पळाली. Akulka's mother passed by. She saw her daughter's dress be spattered and soiled. तिथून अकुल्काची आई जात होती. अकुल्काच्या आईने
आपल्या मुलीचा चिखलाने भरलेला खराब झालेला फ्रॉक बघितला. Where accused one, did you get yourself so dirty? अगं नतद्रष्ट मुली, स्वतःला एवढे कुठे घाण करून घेतलंस तू? Malasha has purposely splashed it on me. मलाशाने मुद्दामून माझ्या फ्रॉकवर शिंतोडे उडवले. पर्पजली म्हणजे मुद्दामून, स्प्लॅश म्हणजे उडवणे. Akulka's mother grabs Malasha and gave her a knock on her nape of her neck. आकुलकाच्या आईने मलाशाला घट्ट पकडले आणि तिच्या मानेवर फटका मारला. नॅप ऑफ हर म्हणजे मानेवर फटका मारणे. Malasha began to howl and her mother ran out of the house. मलाशा किंचाळू लागली आणि तिची आई घराच्या बाहेर आली. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. तुम्ही माझ्या मुलीला का मारताय? ती त्या शेजारणीवर ओरडायला लागली. One word brought back another and the woman began to quarrel. शब्दामागून शब्द वाढत होते आणि त्या दोन्ही बायका यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. क्वारल म्हणजे भांडण. दोघीही जोरजोरात भांडायला लागल्या. द मेन टू रॅन आउट. पुरुष सुद्धा काय चाललं आहे हे पाहण्यासाठी बाहेर धावत आले. अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. आणि रस्त्यावर ही भली मोठी गर्दी जमा झाली. ऑल वेर क्राईंग अँड नोबडी कुड हिअर हिज नेबर. सर्वजण आरडाओरडा करू लागले. कोणीही कुणाचं ऐकून घेत नव्हतं. दे स्कॉल्डेड अँड कर्स इच अदर. कुणाच्याच बाजूच्या माणसाचं कुणीच ऐकून घेत नव्हतं. कोण काय भांडतंय, कशाबद्दल गोंधळ चालू आहे हे कोणालाच काही समजत नव्हतं. सर्वजण एकमेकांवर ओरडायला लागले आणि शिव्या शाप द्यायला लागले. कर्स म्हणजे शिव्या शाप देणे. वन मॅन गेव अनादर मॅन अ पुश. एका माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला. अँड अ फाईट हॅड बिगॅन. आणि मग भांडण सुरू झाले. वेन अकुलकाच ग्रँडमदर केम आउट. जेव्हा अकुलकाची आजी हे सगळं पाहून बाहेर आली. शी स्टेप इन द मिड्स ऑफ द पीजंट. आणि ती पीजंट म्हणजे शेतकरी, सर्व शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन ती उभी राहिली. शी बिगॅन टू टॉक टू देम. आणि तिने बोलायला सुरुवात केली. What are you doing, dear one? Consider the holiday. हे लाडक्यांनो, तुम्ही काय करत आहात? This is a time for rejoicing. हा सुट्टीचा दिवस आहे, याचं भान ठेवा. ही आनंद साजरा करण्याची वेळ आहे. And see what sin you are doing. आणि तुम्ही हे असं कोणतं पाप करत आहात एकमेकांशी भांडून? They paid no attention to the old woman. ही वृद्ध स्त्री, म्हातारी आजी काय म्हणते आहे याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते किंवा कोणीही लक्ष दिले नाही. And almost knocked her off her feet. आणि त्यांनी तिला जवळजवळ धक्का मारून खालीच पाडले. She would never have stopped them. ती त्यांचं भांडण काही शांत करू शकली नाही. If it had no been for Akulka and Malasha. अकुलका आणि मलाशाची बाब नसती तर तिने त्यांना कधीही थांबवले नसते. While the woman exhausted words, Akulka wiped off her dress and went back to the puddle.
in the lane. त्याच वेळेस इकडे स्त्रियांची बाचाबाची सुरू होती. तोवर आकुलकाने तिच्या ड्रेसवरचे डाग पुसले आणि बोळ्यातल्या डबक्याकडे ती परत गेली. She picked up a pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. तिने एक वाटोळा दगड, पेबल म्हणजे वाटोळा दगड उचलला आणि जमिनीवर खरवडायला तिने सुरुवात केली. जमीन खोदायला सुरुवात केली, जेणेकरून पाणी रस्त्यावर वाहू लागेल. While she was scratching, Malasha came up and began to help her. तिचं हे जेव्हा जमीन खरवडणं चालू होतं तेव्हा मलाशाही तिथे आली आणि तिला मदत करायला लागली. She picked up a chip and winded the reel. तिने एक चपटा दगडाचा तुकडा उचलला आणि ती तो ओढा जो मलाशा ही करत होती तो रुंद करायला तिने सुरुवात केली. The peasant had begun to fight. Just as the water went down the reel towards the place where the old woman was trying to separate the men. शेतकऱ्यांचे भांडण चालू असताना पाणी ओढ्यातून वाहत जिथे ती वृद्ध स्त्री त्या माणसांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती तिथपर्यंत पोहोचलं. The girls ran, one from one side of the reel, the other from the other side. आणि त्या दोन्ही मुली एक जण ओढ्याच्या एका बाजूला तर दुसरी पलीकडच्या बाजूला अशा पळत सुटल्या. Look out, Malasha, look out, shouted Akulka. अकुलका जोरजोरात ओरडायला लागली, ते बघ मलाशा, ते बघ मलाशा. Malasha wanted to say something herself, but could not speak for laughter. मलाशाला ही काहीतरी सांगायचं होतं, पण हसता हसता तिच्या तोंडून शब्दच बाहेर फुटत नव्हते. The girls were running and laughing at a chip which was bobbing up and down the reel. ओढ्याच्या पाण्यातून वर खाली हेलकावे घेत तरंगणाऱ्या चपट्या तुकड्यांकडे पाहत त्या मुली धावत होत्या आणि हसत होत्या. They ran straight into the crowd of the peasant. पळत पळत त्या थेट शेतकऱ्यांच्या त्या घोळक्यापर्यंत येऊन थांबल्या. The old woman saw them and said to the peasant. आणि त्या दोन मुलींकडे बघून त्या वृद्ध आजीने त्यांना पाहिले आणि ती शेतकऱ्यांना म्हणाली, Shame on you before God, men. You have started fighting on account of these two girls. ती म्हणाली की तुमच्यावर तुम्ही देवासाठी तरी लाज बाळगा रे. ज्या दोन मुलींच्या कारणाने तुम्ही भांडू लागलात त्या केव्हाच ते भांडण विसरून गेलेले आहेत. अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. त्या दोघीतही भांडणं तर कधीच विसरून गेलेले आहेत. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग नाईसली टुगेदर. बघा त्या आता दोघे किती छानपणे एकत्र खेळू लागलेले आहेत. दे आर वायझर दॅन यू. त्या तुमच्यापेक्षाही जास्त समंजस आहेत. The men looked at the girls and they felt ashamed. त्या लोकांनी जेव्हा त्या मुलींकडे बघितलं आणि त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागली. अशेम म्हणजे लाज वाटणे, स्वतःचीच लाज वाटायला लागली. Then they laughed at themselves and scattered to their farms. आणि मग ते स्वतःच्याच वागण्याला लाज वाटल्यानंतर एकमेकांमध्ये हसायला लागले आणि आपापल्या शेताकडे ते परतले. विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये मोठी माणसं खूप लवकर भांडणं विसरून जात नाहीत, पण लहान मुलं त्यांच्या खेळण्यातून वागण्यातून झालेल्या गोष्टी चटकन विसरून जातात. अशा या छोट्यांची गोष्ट आपल्याला या पाठातून सांगितलेली आहे.
अतिशय सुंदर अशी गोष्ट लहान मुलांची, वयात येणाऱ्या मुलांची ही गोष्ट आहे. या पाठामध्ये जे नवीन नवीन शब्द आलेले आहेत ते शब्द दिलेले आहेत. ते शब्द नक्कीच तुम्ही समजून घ्या आणि पाठाचे छानपैकी वाचन करा. पाठ कसा वाटला ते तुम्ही नक्कीच सांगा. धन्यवाद.